लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करायला अडचण येतेय, ती कशी करायची हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम या लिंकवर जायचंय ladkibaheen.maharashtra.gov.in। येथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल, यामध्ये ब्लिंक होताना दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। त्यानंतर हे पेज ओपन होईल। येथे लाभार्थ्यांचा जो आधार क्रमांक आहे तो टाका। आधार नंबर टाकल्यानंतर विचारली जाईल ती माहिती तशीच तेथे भरा। त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा। त्यानंतर दुसरा पर्याय आलेला आहे, ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर दिलेल्या कॅप्चा तसंच तिथे टाकायचं आहे। त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करा आणि पुढे ओटीपी पाठवावर क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल आणि तो ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट करा। त्यानंतर इथे आपल्या वडिलांचं किंवा पतीचे नाव आपल्याला दाखवलं जाईल।